सखी माहेरी निघून गेली म्हणून रागात मुद्दामच बिझनेस काम काढून वीर दिल्लीला निघून गेला. प्रमोद सखीच्या माहेरी तिला भेटायला आला. तो आता वीरविषयी तो कसा चुकीचा नाही ते सर्व पटवून सखीला सांगत होता. ते ऐकून सखीचं हृदय हळवं झालं, कंठ दाटून आला. वीर सरांना एकदा भेटा, एकदा तरी बोला त्यांच्याशी. तुम्हाला आता सर्व क्लिअर झालंय. वीर सर स्वतः कोणाशीच बोलत नाहीत, समजून घेण्याची तर अपेक्षाच करत नाहीत कोणाकडूनही ते. पण एकदा त्यांना भेटा वहिनी, प्रमोद हात जोडून बोलतो. प्रमोद तळमळीने बोलला तरीही सखी तिच्या मनाला आवरू पाहत होती. हळवं नको व्हायला, स्वाभिमान जपायला हवा मला. कसं लगेच जायचं? आता विश्वास ठेवणं कठीण वाटतंय. तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता. प्रमोद त्याच्या परीने खूप प्रयत्न करून परतला. आऊसाहेबांनीही तिला फोन केला. म्हणाल्या, सुनबाई, शक्य असेल तर समजून घे वीरला. तो कधीच स्पष्ट काहीच बोलत नाही, पण आई म्हणून मला कळतं चेहरा कोमेजला आहे त्याचा. डोळे अगदी बदलून गेलेत ग त्याचे. दुर्लक्ष करत असता तुझ्याकडे तर तुझ्या जाण्याचं काहीच वाटलं नसतं त्याला. त्यानंतर आऊसाहेब तिच्या बाबांशीही बोलल्या. काही प्रश्न असतील, पण वीर मुद्दाम सही करणार नाही असं नाही. त्याला स्वतःलाही प्रोजेक्टचं महत्त्व माहिती आहे. आऊसाहेब सखीच्या बाबांना समजावत बोलल्या. आऊसाहेबांना पाहून प्रताप बोलतो, काय झालं आऊसाहेब? असं अचानक का बोलवून घेतलं? मनाला चैन नाही आमच्या प्रताप. सखी यायला हवी पुन्हा घरी. मान्य आहे आम्हाला तुझ्या दादांनी दुर्लक्ष केलं, जागृतीला नाही सोडलं स्वतःपासून, पण आता बदलत होता तो. लवकर यायला लागला होता. खाली वेळ न घालवता खोलीत जायचा पटकन. जेवणासाठी त्याची वाट पाहत सुनबाई थांबायची. तिच्यासोबत वेळ हवा म्हणून स्वतः ठरवून रिसॉर्टला घेऊन गेला तो तिला. केव्हा? प्रतापने आश्चर्याने विचारलं. आम्ही कोणाला सांगितलं नाही प्रताप. माहेरी गेली सुनबाई असंच सर्वांना सांगितलं, कारण त्यांना प्रायव्हसी हवी होती म्हणून. पण फिरायला गेले होते दोघेही. आनंदी वाटली सुनबाई आल्यावर. प्रताप काहीच बोलला नाही. मनात दादा नात्याचा स्वीकार करत आहे का असं त्याला वाटलं. आऊसाहेब बोलल्या, सरप्राईज देणार होती सुनबाई त्याला, पण माहीत नाही काय झालं, असं सारंच बिनसलं आता. वीर काय असा वागला सुनबाईशी की ती घर सोडून निघून गेली? काहीच कळत नाही वीर असं का वागतो. आऊसाहेब काळजीत होत्या. फार खंबीर होत्या आऊसाहेब, पण आज डोळे पाण्याने भरलेले. प्रतापला वाटलं ते दोघे जवळ येत होते. असं असताना मी माझ्या स्वार्थासाठी त्यांचं नातं पणाला लावलं. त्याला आता प्रकर्षाने लक्षात आलं. दादाला वाटत असेल वहिनींविषयी असं काही, असा विचार नव्हता केला मी. वहिनी फक्त प्रोजेक्ट आणि फायद्यासाठी नाही तर घरात सून म्हणून हवी आहे हे दिसलं आता प्रतापला. विचाराने प्रताप अस्वस्थ झाला. त्याने लगेच सखीला फोन लावला. तो बोलला, मी खोटं बोललो वहिनी तुमच्याशी. दादा फार तत्वप्रिय आहे. तो कधीच चुकीचा वागत नाही. फार्म हाऊसवरही त्याने चुकीचं काही केलं नाही. मला माहीत होतं जागृतीसोबत कामानिमित्त कोणी आलं होतं आणि दादा चुकीचा नव्हता वागला. ती पुन्हा मी मुद्दाम भडकवत राहिलो तुम्हाला. मला नव्हतं माहिती की दादा फील करतो ते. ऐकून सखीने पटकन कॉल कट केला. बाबा, मला बंगल्यात जायचं आहे बोलून ती निघून आली. चेहरा निश्चयी करत ती ताडताड प्रतापच्या रूममध्ये आली. तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तिला पाहून त्याने फोन बंद केला. म्हणाला, कसे आभार मानू वहिनी, तुम्ही ऐकलं खरंच. पण तुमचे दादा नाहीत घरी, त्याला तोडत ती बोलली. येईल दादा, तुम्ही कळवा ना, तुम्ही आलात ते. हवं तर मी कळवतो. किती वेळात येतील वीर? अर्ध्या तासात येईल दादा. कुठे आहेत ते?
लगेच प्रमोदला फोन करून विचारतो. प्रताप बोलला, प्रताप, तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ माहीत आहे. माहिती तरी आहे का तुम्हाला ते दिल्लीला गेलेत? नाहीत वीर इथे. मी इथे आले पण ते दिल्लीत आहेत. ती एकदम उसळून बोलली. थांबा, मी प्रमोदला फोन करून विचारतो दादा कधी येईल ते. तिचा राग पाहून तो हळूच बोलला, काही गरज नाही. करतो फोन वहिनी मी, तो बोलला. काहीही गरज नाही. खूप वाटतं त्यांच्याबद्दल असं दाखवू नका. तुम्हाला काय कळेल त्यांचं मन? काहीही कळणार नाही तुम्हाला. भाऊ म्हणवता त्यांचे स्वतःला. किती सहन केलं असेल त्यांनी, काय कळेल तुम्हाला? वहिनी मी मान्य करतो, खरंच चुकलो मी. मी स्वतः दादाला फोन करतो. ये निघून म्हणतो. नाही येणार ते. महत्त्वाची मीटिंग आहे त्यांची. प्रताप ऐकून गप्प झाला. सखीच्या चेहऱ्यावर अतिशय राग आणि वेदना दाटल्या होत्या. प्रतापने नजर दुसरीकडे वळवली. सॉरी वहिनी, मी दादा आल्यावर माफी मागतो त्याची. तो आल्यावर सर्व ठीक करू. ती बोलते, आल्यावर? 4 दिवस? कळतंय का काही? 4 दिवस नाही येणार ते. तुम्हाला कळतंय का प्रताप? 4 दिवस फार आहेत त्यांच्यासाठी ते. तिचा एकदम कंठ दाटून आला. किती तडफडले असतील ते. राग आला असेल त्यांना, वाईट वाटलं असेल, तरी ते काहीही बोलले नाहीत. किती तळमळले असतील. जेवले सुद्धा नव्हते ते. किती अपमान झाला त्यांचा. किती दुखवलं मी त्यांना. तुम्ही त्यांच्या आणि जागृतीविषयी चुकीचं मला सांगून त्यांना मला दुःखी करायला लावलं. उलट त्या दिवशी मी आनंदी करायला हवं होतं त्यांना. वहिनी, मला नव्हतं वाटलं की दादा तुमच्याविषयी फील करतो. प्रताप बोलत होता तर ती म्हटली, वाटलं असेल ना त्यांनाही माझ्यासारखंच की निर्दयी आहेत वीर. तळमळले असतील माझ्यासाठी खूप. आता काय करू मी? काय करू मी? तिच्या डोळ्यांमधून धारा वाहायला लागल्या. प्रतापला काय बोलावं कळेना. तिने नाही म्हटलं. त्यांचं प्रेम असूनही त्यांना जागृतीविषयी ती प्रतापला सांगत होती. आणि तुम्ही नाही मिळू दिलंत आत्ताही माझं प्रेम त्यांना. माझाही नकार मान्य करून स्वतःला कठोर करून निघून गेले ते. मला क्षमा करा वहिनी, प्रताप बोलतो. तुम्हालाही कळावं की तडफड काय असते. मी प्रार्थना करील देवाला तुम्हालाही तुमचं प्रेम सहज मिळू नये. तेव्हा कळेल तुम्हाला. तेव्हा कळेल. ती हुंदके देत रडत बोलत निघून गेली तिच्या रूममध्ये. प्रताप अस्वस्थ होऊन सुन्न नजरेने तिला पाहत राहिला. वीरला कॉल केलेला प्रमोदने. बोल प्रमोद. वीर सर, मी दिल्लीला आलोय. गोल्डन हॉटेलमधून बोलतोय. इकडे तू? प्रमोद, कशासाठी आलास मला न कळवता? सर, तुम्हाला यावं लागेल. कशाला? आणि तिकडे कशाला थांबलास? वीर म्हटला. वहिनींजींना अशा तशा हॉटेलमध्ये कसं नेणार म्हणून इथेच बुकिंग केली आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने. त्याला तोडत वीर म्हटला, एक मिनिट, कोणाला कुठे नेणार म्हटलास? वहिनींजींना घेऊन आलोय. काय? वीरने चकित होऊन विचारलं. हो सर, त्यांना यायचं होतं. प्रमोद म्हटला. इथे कसं आऊसाहेबांनी येऊ दिलं? त्याने विचारलं प्रमोदला. तो म्हटला, माहिती नाही मला, पण सर तुम्ही येत आहात ना, तुमच्या हॉटेलपासून काहीच अंतरावर आहे हॉटेल. वहिनींजींना ठीक वाटत नाही त्यात प्रवास झालाय. लवकर निघता का येण्यासाठी? हो, त्याने होकार भरला. वीर हॉटेल रूममध्ये आला तेव्हा सखीने आधीच जेवण मागून ठेवलं होतं. तो आला तेव्हा त्याला पाहून तिला दाटून आलं. वाटलं लगेच त्याच्या मिठीत शिरावं, पण आल्यावर हिंमत झाली नाही. तिने पापण्या उचलून पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघत नव्हता. खिडकीकडे पाहत राहिला. प्रमोद त्याच्यासोबत आलेला तो थोड्याच वेळात निघून गेला. काही क्षणानंतर कठोर स्वरात वीर बोलला, काय गरज होती येण्याची? बोलून रागात श्वास घेत उभा राहिला. येताना जेवण मागवलंय. थांबलीये मी तुमच्यासाठी, ती बोलते. काही वेळानंतर तो फ्रेश होऊन आला. येऊन बसला पण तिच्याकडे बघत नव्हता. वाढलेलं जेवू लागला. तिने त्याच्याकडे बघितलं. कसं तरी वाटलं तिला. खरंच चेहरा बदलला होता. ती वाढायला गेली तर त्याने हात दाखवून थांबवलं.
नाही वाढू दिलं, पण सखीने जबरदस्तीने वाढलं. इच्छा नव्हती त्याची, पण राग आवरत त्याने वाढलेलं संपवलं. लगेच उठलाही तो. तिचं जेवण होत आलेलं. काही वेळाने सर्व उचलून तिने ते आवरलं. तिच्याकडे न पाहताच तो बोलला, आराम कर. उद्या निघशील घरी जायला. मला बिझनेस काम आहे. पण आता थांबायचं नाही का मी इथे, ती बोलते. तो काहीच बोलला नाही. का आली असेल वीर मी, तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. मी विचार नसतो करत, तो म्हटला. कधी अशी थांबलेली नाही मी हॉटेलमध्ये, यायला नको होतं. तो दुसरीकडे पाहत बोलला. आले बंगल्यात तर तुम्ही नव्हता म्हणून. मग आले तुम्हाला भेटण्यासाठी. पुन्हा तो नाही कळलं तेव्हा वीर, मी रागात बोलून ती बोलणारच होती त्याच्याशी पुढे, तर तो बोलतो, नको तो विषय. वेळही नाही माझ्याकडे. तो बोलणं थांबवत बोलला. तशी ती म्हटली, माझ्यासाठी वेळ नाही का तुमच्याकडे? मी तुमच्यासाठी आले. कामासाठी आलोय मी इथे. वेळ नाही खरंच, तो म्हटला. थांबते इथे 4 दिवस, नंतर बोलू का मग तुमच्याशी, तिने विचारलं. इथे कशाला? नको, तो म्हटला. मी नाही जाणार, ती म्हणाली. हट्ट नको करूस, तो म्हटला. तुम्हीच करायचा का? मी नाही करायचा का, तिने विचारलं. आता नाही करणार, बोलून तो निघायला वळला तर त्याचा हात घट्ट धरत ती हतबल होत चिडत बोलली, किती हट्टी आहात ओ, पाहतही नाही आहात. तुझाच हट्ट पूर्ण करत आहे मी, तो म्हटला. ते मी रागात बोलून गेले वीर, मला सांगितलं तसं गेलं होतं. मला कळायला काही मार्ग तरी होता का? तो म्हणतो, बोलू म्हटलं होतं नंतर तुला मी. माझा विश्वास हरवला होता, ती बोलते. नको शोधू पुन्हा, माझं काही म्हणणं नाही त्यावर. ती पण मला बोलायचं आहे आता. तो नाही बोलायला काही माझ्याजवळ. प्रोजेक्ट नाही साईन झाला अजूनही. तिला प्रोजेक्ट साईन झाल्याशिवाय मी बोलणार नाही असं म्हटलेली ती, त्याला ते आठवलं. म्हणून ती लगेच म्हणते, मला त्याविषयी बोलायचं नाहीये वीर. मला लग्न कशासाठी होतं हा विषयच नकोय. मी कशासाठी आले ते सांगायचं आहे फक्त तुम्हाला. तिचा कंठ दाटून येत होता. त्याने दाराकडे पाहत होकार भरला. मला सर्व चुकीचं सांगितलं गेलं वीर. मी खूप रागवले होते, हर्ट झाले होते, म्हणूनच इतकं बोलून गेले. नका ना रागवू प्लीज. तुला आधीपासूनच फक्त डावच वाटला. दिसण्याचं आकर्षण आहे का, फिजिकल अट्रॅक्शन आहे का, हा विचार करत मी स्वतःला तपासून पाहत इतके दिवस थांबलेलो. नंतर तुझ्यावर हक्क दाखवला, पण तरीही तू मला तशाच नजरेने बघितलं, तो म्हणाला. वीर, खरंच माझी चूक झाली. पण मला स्वतःला तुम्हाला नव्हतं दाखवायचं. सर्व असं कळलं होतं म्हणून रागवले होते. असो, नाहीये माझं म्हणणं काही. तू म्हटलं ते ऐकलं आहे. मान राखला आहे तुझ्या इच्छेचा आणि तुझाही. ते काढून टाका ना मनातून. बघा ना आता माझ्याकडे, ती तळमळीने म्हणाली. नको. तिचा नकार सहन केला आणि पहिल्या रात्री तुझा नकार ऐकला. तू अनेकदा नाही म्हणत राहिलीस, तरीही प्रयत्न करत राहिलो की कळेल कधीतरी तुला. रिसॉर्टला गेलो, तिथेही नकार दिलास. मान्य केलं, समजून घेतलं. जागृतीच्या वागण्यामुळे मला तू लवकर माझी व्हायला हवी होतीस. 2 दिवस सतत म्हणत राहिलो, तू नाकारत राहिलीस आणि त्या रात्री यस म्हणूनही नंतर नाही म्हटलंस. आता नको गुंतणं, अपेक्षाच नाही, तो स्पष्ट स्वरात बोलला. कसे समजून नाही घेत आहात मला? नसेल वाटायला लागलं का? पण मला कळलं सर्व तर. खूप खूप राग आला होता तुमचा. मी नाही विचार करू शकले तुमच्या मनाचा. बोलताना डोळ्यांमधून अश्रू गालावर ओघळले तिच्या. नकोच मनाचा विचार करू. मनमानी करता म्हणून म्हणतेसच ना, आता म्हणावं लागणार नाही तसं. माझ्या मनाचा विचार करा, ती बोलते. तुझ्याच मनाप्रमाणे वागत आहे. आता माझं मन काय म्हणतंय तेही ऐका. तो काहीच बोलला नाही. अधिकार आहे का माझ्या मनाचं सांगण्याचा? नसेल तर सांगा मनाला. सांगेन मी की नाही हट्ट पूर्ण करू शकत वीर तुम्ही माझा.
आता रडूच येईल असं वाटायला लागलेलं तिला. क्षणभर थांबून तो म्हटला, काय? रडायला येईल आता मला. मला नाही सहन होत आहे तुमचं हे असं. मला झिडकारणं ती हुंदके दाबू पाहत प्रयत्न करत चिडून अगदी उसळून बोलली. कुठे झिडकारलं मी तुला? इतका वेळ हात धरून ठेवला आहेस तू माझा. सोडून घेतला का मी तुझ्यासारखा? तेव्हा तिचं लक्ष गेलं. तिने हात घट्ट धरून ठेवला होता त्याचा. तिचे डोळे आणखी जास्त वाहायला लागले. त्याच्या हातावर अनेकदा किस करून तिने त्याचा तळहात धरून स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवला. एवढं येण्याचं धाडस दाखवलं. जवळ घेऊन कौतुक पण नाही करणार का? ती हुंदका देत बोलली. वीरने झटकन वळून तिला मिठीत ओढलं. आवेगाने मिठी घट्ट करत कुरवाळलं. सखीला अश्रू अनावर झाले. मिठीत हुंदके देत रडत होती. त्याने पाठीवरून हात फिरवत तिचे केस कुरवाळले. तेव्हा ती रडत बोलली, खूप दुष्ट आहात तुम्ही, खूप हट्टी आहात. मला छळता नेहमीच. वीरने उत्तर न देता मनातलं सांगू पाहत तिच्या खांद्यावर, मानेवर, केसांवर उत्कटतेने असंख्य किस केलं. रडणारी सखी बावरून गेली. मुसमुसत तिने अजून मिठी घट्ट केली. इतके जवळ असूनही त्याच्या जवळिकीसाठी असूस लागत. काय आहे हे नव्हतं माहीत वीर, पण आता कळलं की मी खूप प्रेम करते तुमच्यावर. खूप 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 जास्त. ती ओल्या डोळ्यांनी हळव्या स्वरात बोलली. ऐकून तिचा चेहरा ओंजळीत धरून त्याने भावुक नजरेने पाहत म्हटलं की ऐकायच्या असतील ना तुलाही माझ्या फिलिंग्स काय आहेत असं? किती विश्वास न बसण्यासारखं राहील ना मी हेच म्हटलं तर? सखी पाहत राहिली त्याच्याकडे. शेवटी त्याने बघितलं होतं तिच्याकडे. तिने नकार दिला तर? मी जेवलो नव्हतो, खचलो होतो असं नव्हतं झालं सखी. खंबीर होतो मी. पण तू नकार दिलास तर माझं मन कशातच रमू शकलं नाही. जेवलो नाही, झोपू शकलो नाही, कुठेही मन नव्हतं लागत. सारं शून्य वाटत होतं मला. सर्वच नको वाटत होतं. जर हे तरी प्रेम असेलच तर येस येस आय लव्ह यू सखी. वीर तिच्याकडे पाहत मनापासून बोलला. खूप खूप खूपच आनंद झाला तिला. आनंदाने खूप भरून आलं आणि ती त्याला बिलगली. वीर तिला मिठीत खूप वेळ थोपटत राहिला, कुरवाळत राहिला. ती आता त्याच्या मिठीतून बाजूला होऊन चेहऱ्यावर पाणी मारायला गेली. काही वेळाने आरशात पाहून केस नीट करून चेहरा निरखत ती म्हटली, कोणाचा फोन आलेला का तुम्हाला? प्रमोदचा फोन होता. तू अचानक आल्यामुळे मी माझ्या शेड्यूलमध्ये काय बदल करायचे ते विचारायला तो मुद्दाम थोडा राग दाखवत बोलला. सखी मनातून धास्तावली. बोलली, प्रतापने सर्व ठरवलं होतं आणि आऊसाहेबांनाही माहीत होतं. तुम्हाला नसेल पटलं तर? कारणच नाही काही न पटायला. तो हलकं हसत बोलला. आता तो तिच्या गुलाबी रूपाकडे पाहत राहिला. किती नाटकी आहात. मी किती घाबरले. ती रुसत नाक मुरडत बोलली. कुठे घाबरतेस राणी सरकार? आता सर्वच तर तुझंच आहे आता. सर्वांची मनं जिंकून घेतलीस तू. तो गालात हसत तिला जवळ घेत बोलला. ती लाजली. पापण्या झुकवल्या. वीर, मी तुमचीच आहे. ती त्याच्या मिठीत त्याच्या छातीवर चेहरा घुसळत बोलली. हो, तू फक्त माझीच आहेस. तिला दोन्ही हातांवर उचलून घेत तो बोलला. लाजेने अधिक सुंदर दिसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर, गालावर वीरने ओठ टेकवले. बेडवर तो झोपला तेव्हा तिने डोळे मिटून घेतले. त्याने केलेल्या आतुर किसला तिचे ओठही असुसलेले होते. विरघळत होते दोघेजण. पुन्हा तो धुंद स्पर्श देहावर नाचत होता. त्यात वाहण्यासाठी ती आतुरलेली होती. मोकळं सोडून दिलं होतं तिने त्या आवेगाच्या प्रवाहात स्वतःला. खुळ्या शर्टमधून दिसणारी पिळदार शरीरयष्टी, मजबूत बाहू, ते भेदक डोळे, ओठातलं कातिल स्मित. उधळून टाकावं, सगळं उधळून टाकावं वाटत होतं या ओढून घेणाऱ्या तुफानावर स्वतःला. देहावर फिरणारा त्याचा हात, त्याच्या देहाचा स्पर्श तिला पिसागत हलकं करू कोण्या एका स्वप्नातल्या जगात घेऊन निघाला होता. गोरा आकर्षक कमनीय देह, ते सौंदर्य, त्याची नजर, त्याचा स्पर्श त्याच्यात विरघळून टाकत होता.
जितका हट्टाने कधी त्याने हात पकडलेला तितकाच गोड नशीला हट्ट होता आज. अधिकार मागणारा ती मनापासून पूर्ण करणार होती, कारण तोच हट्ट तिच्याही काळजाचा होता. आता सुखाच्या त्या क्षणात वीर तिच्या कानाशी हळूवार बोलला, आय लव्ह यू सखी. शरीरभर सळसळून रक्तात वाहत गेला तो शब्द. तिने सुखावत तृप्तीने डोळे मिटून घेतले होते. दिल्लीवरून परत आल्यावर सखीच्या माहेरी फोनवरूनच सखीचं बोलणं झालं होतं. प्रताप आता सखीसोबत आदराने वागत होता. मनात एक गिल्ट होतं, आधी अपमान केलेला तिचा लग्नाला नकार देऊन आणि नंतर वीर आणि सखीच्या नात्यात दुरावा आणून. पण आता तो प्रयत्न करत होता सखी वहिनी आपल्याकडून दुखावल्या न जाण्याचा. त्या दिवशी घरातून ओल्या डोळ्यांनी गेलेली सखी आता पुन्हा घरी आल्यावर मात्र हसऱ्या डोळ्यांनी वावरत होती. प्रतापला पुन्हा एकदा कळून चुकलं की आपण ओळखू शकलो नाही दादाला. खरंच हे नातं हवं होतं. प्रतापने वीरकडे घडल्या प्रकाराची माफी मागितली. वीर म्हटला, प्रताप, मला नात्यात पुढे जाण्यासाठी वेळ घ्यावा लागला, कारण दोन्ही बाजूंनी प्रश्न होते. मी चुकलो दादा, असे कसे काय वागत गेलो काही कळलंच नाही मला. प्रताप, वेळेत थांबलास. तुझी चूक तुला कळली तेच खूप आहे. नेहमी सतर्क राहून वाग प्रताप, नाही तर बाहेरचे फायदा घेतात. मला अजूनही वाईट वाटतंय दादा, वहिनी खूप रडल्या तुझ्यासाठी. मी त्यांना दुखवलं. प्रताप, तिच्यासोबत हट्टाने लग्नाचा डाव आपल्याकडून खेळला गेला, पण तिच्या सहवासाने माझ्या मनाला कळलं की मला सखी खरंच मनापासून हवी आहे. वीर रूममध्ये आला तेव्हा सखी बाथ घेत होती. काही वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली. टॉवेलने केस पुसत गाणं गुणगुणत ती आरशासमोर उभी राहिली आणि क्षणातच दचकून वळली. खुर्चीवर बसलेला वीर तिला आरशात दिसला होता. मी तर नीट बघितलं होतं, डोअर लॉक होता आतून. ती मनात विचार करून गोंधळली. काही न सुचल्यागत चेंजिंग रूममध्ये जाण्यासाठी जवळजवळ धावल्यागतच निघाली. अरे, मी तुझ्यासाठी लवकर आलोय घरी. न बोलताच काय निघालीस? तो तिच्याकडे पाहून गालात हसत खुर्चीतून उठत बोलला. नंतर बोलते. ती बाथ टॉवेलवर होती म्हणून लाजून चूर झालेली. टॉवेल पकडून त्याच्याकडे न पाहताच बोलली, वावरून कुठे लपू असं झालं तिला. असं कसं? मला आत्ताच बोलायचं असेल तर? वीर तिच्याजवळ येत बोलला. काही काय हट्ट? मी आलेच 5 मिनिटात, नंतर बोलू. ती झटकन जाण्यासाठी वळली तेव्हा वीरने नाही म्हणत तिच्यापुढे हात केला. मान खाली घालून भिंतीला चिटकून ती उभी राहिली. थरथरत होती सखी लाजेने. वीर तिच्याकडे पाहत तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या असं जवळ येण्याने अगदी दबली होती ती. दोन्ही हात दोन्ही बाजूनी भिंतीवर ठेवून तो एकटक त्याच्या भेदक नजरेने तिच्याकडे पाहत होता. ऑफिसमधून निघताना तर म्हणत होतीस, केव्हा पोहोचाल? तो म्हटला. तिने नजर झुकवूनच नकारार्थी मान हलवली. का नाही? तो म्हटला. प्लीज, ती म्हटली. काय, कसे आहात हो तुम्ही? असाच आहे, पण फक्त तुझ्यासाठीच. गालात हसत तिचे ओले केस गालावरून बाजूला करत वीर बोलला. प्लीज वीर, बावरत पुन्हा ती बोलली. ऐकत नाहीये ग मन, म्हणत तिच्या गालावरून अधीर ओठ फिरवत वीर पुन्हा तिच्यावर झुकला. आधी पाण्याच्या धारांमध्ये चिंब न्यायलेली सखी आता त्याच्या किसच्या वर्षावात भिजू लागली. ओल्या कोमल मखमली देहावरून टॉवेल सरकला. त्याच्या प्रेमाचं वादळ आज पुन्हा तिला वेडं करत स्वतःकडे ओढू लागलं होतं. काही वेळाने सखी खाली जाण्यासाठी निघालेली. छान तयार झाली होती ती नेहमीप्रमाणेच. वीरने तिच्या खुळलेल्या रूपाकडे पाहिलं. खाली जाते मी, ती घाईघाईतच त्याला बोलली. तिचा हात धरत वीर बोलला, इतकी कोणती घाई आहे? आऊसाहेब काय म्हणतील? किती वेळ रूममध्ये आहे मी? रागवल्या तर? कोण? आऊसाहेब? त्या का रागवतील? उलट त्या तर खुश असतील मी तुला वेळ देतोय ते पाहून. सोडा हात, जाऊ द्या मला. नाही, तो म्हणतो. डोळे म्हणतात हातांना की थांबून ठेव आमच्या पुढे तुला. तो तिच्याकडे पाहत बोलतो.
हो का? असं त्यांचं इतकं ऐकणं बरं नाही सांगा तुमच्या डोळ्यांना. मनही मानत नाही. मनमानी करतं काय करावं तो गालात हसत तिला जवळ घेत बोलला. खरं म्हणजे तिला सोडवून घ्यावं वाटलं त्याच्या जवळून स्वतःला. पण बातमी ऐकली होती थोड्या वेळापूर्वी तो जागृतीच्या संस्थेला इथून पुढे कोणतीच मदत करणार नाही अशी. आणि बाबांनीही कळवलं होतं तिला प्रोजेक्ट पेपर्सवर वीरने साईन केली ते. म्हणून आता ती खरंच मनातून वीरवर खुश होती. कौतुक तिलाही करावं वाटलं वीरचं. त्याच्या हातावर आणि नंतर ओठांवर ओठ टेकवून ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हटली, माझेही मन मानत नाही तुमच्यापासून दूर जायला. समाप्त. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.